श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री गुरुदेव दत्त मैत्रिणींनो. आजकाल बरेच लोक आजारी खूप पडतात आहे. आपण सुद्धा काही ना काही, कोणाला मायग्रेन आहे, कोणाला पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, गुडघे दुखत आहेत, काय 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 चालूच असतं. म्हणजे खूप आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. अर्थातच ही जीवनशैली आपली बदलली आहे रोजची, त्याच्यामुळे. पण तरीसुद्धा आपण काही उपाय केले तर आपण हे आजारपणापासून नक्कीच आपला बचाव करू शकतो. काय करायचं, आपण आंघोळ करताना जे स्वच्छ पाणी घ्यायचं बादलीमध्ये, टपामध्ये, त्याच्यामध्ये आपण एक त्रिकोण काढायचा. पाण्यामध्ये एक त्रिकोण काढायचा बोटाने, ह्या जी रिंग फिंगर असते त्याने त्रिकोण काढल्यानंतर त्याच बोटाने आपण त्याच्यामध्ये एक मंत्र लिहायचा. रीम बीजमंत्र आहे हा. रीम हा बीजमंत्र लिहिल्यानंतर त्याच पाण्याने आपण आंघोळ करायची. असं तुम्ही लगातार 41 दिवस करा, 2 महिने 3 महिने करत राहा. नक्कीच तुम्हाला तुमच्या विश्वासाने करा हा उपाय. पण विश्वास नसेल तर काही उपयोग होत नाही. श्रद्धा आणि विश्वास ठेवा. हा शास्त्रीय उपाय आहे, त्याच्यामुळे हा नक्की करा. नक्की तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. आणि थोडंसं तुमचं जीवन पण, म्हणजे लवकर झोपणं, लवकर उठणं, पौष्टिक खाणं, बाहेरचं न खाणं, ह्या गोष्टी पाळल्या तर अर्थातच आपल्याला कमी आजारी पडता, म्हणजे आजारी शक्यतो आपण पडणारच नाही. नमस्कार.